कुत्रा घ्यावा की मांजर घ्यावी हे डिसिजन कसं करावं? कुत्रा आणि मांजर ही दोन्ही पाळीव प्राणी जवळजवळ एक 15,000 10,000 वर्षापासून आपण त्यांना पाळीव प्राण्यामध्ये वी काउंट देम एज डोमेस्टिकेटेड. की कुत्र्यांचं प्रेम एक्सप्रेस करण्याचा जो प्रकार असतो आणि मांजरांचा प्रेम एक्सप्रेस करण्याचा प्रकार असतो हे फार वेगळं असतं. पण मांजर प्रेम कसं व्यक्त करते? मांजरा प्रेम त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात, फार शटल पद्धतीने व्यक्त करतात. तर ना कुत्रा म्हटल्यावर मला असा एक मोठा प्राणी इमॅजिन होतो. पण आता आपण जर ट्रेंड पाहिला तर ती एक फेमस ऍड होती, त्याच्यानंतर असंख्य पग्स खूप पॉप्युलर झाले. दुसरी गोष्ट काय असते, मोठा कुत्रा असेल तर त्याला तेवढा जास्त व्यायाम लागतो. तुमचं घर जर लहान असेल आणि तिथे जर त्या डॉगची जी स्पेस रिक्वायरमेंट तेवढी असेल आणि ती जर तुमच्या घरात पुरेशी नसेल तर मग ते कुत्रे अशा वेळेला ना थोडेसे डिस्ट्रक्टिव्ह होण्याचे चान्सेस असतात. नमस्कार, मॅन्युअला पेट पॉड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या बरोबर आहेत डॉक्टर लेले. डॉक्टर, तुमचंही या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. माझ्याकडे 2 सुंदर कुत्रे आहेत, नेपोलियन आणि गॅब्रिएला, आणि मी त्यांना तुमच्याकडेच घेऊन येते. पण जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला कुत्रा आणायचा आहे घरी किंवा मांजर घरी आणायची आहे, तर मनामध्ये प्रचंड प्रश्न असतात आणि त्या सगळ्याबद्दल आज मी तुमच्या बरोबर चर्चा करणार आहे. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, कुत्रा घ्यावा की मांजर घ्यावी हे डिसिजन कसं करावं? कुत्रा आणि मांजर ही दोन्ही पाळीव प्राणी जवळजवळ एक 15,000 10,000 वर्षापासून आपण त्यांना पाळीव प्राण्यामध्ये वी काउंट देम एज डोमेस्टिकेटेड animals. They have been pets with us for close to about 10 to 15,000 years. आता कुत्रा आणावा का मांजर आणावी हे बेसिकली दिस इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक डिसिजन. बट दॅट बिंग सेड, मांजर ठेवणारे लोक, इट ऑल डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ युअर फॅमिली, द कन्स्ट्रक्ट ऑफ युअर फॅमिली. तुम्ही जर समजा एकटे राहत असाल, इफ यू आर अ सिंगल पर्सन ऑर इफ यू हॅव लेस मेंबर्स इन युअर फॅमिली, जिथे कदाचित घरी दोघही लोकांना बाहेर जावं लागतं काम करण्यासाठी, तर कुत्रा किंवा घोडा ही जी जनावरं आहेत ना, दे आर, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये ग्रेगेरियस म्हणतो, त्यांना लोक लागतात किंवा त्यांना दुसरी जनावरं लागतात. मांजरं रिलेटिव्हली इंडिपेंडेंट असतात. तर ज्या घरांमध्ये जनरली आपण बराच वेळ बाहेर राहणार असतो, पेटला एकटं ठेवणार असतो ज्या घरामध्ये, तर अशी घरं बेसिकली दोज काइंड ऑफ पीपल वुड बी बेटर ऑफ गोइंग इन फॉर कॅट्स रादर दॅन गोइंग इन फॉर डॉग. सो बेसिकली तुम्ही जर एक मोठं कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली आहे, आणि जेव्हा घरी कोणी ना कोणीतरी असणार आहे, 24/7 घरात कोणीतरी व्यक्ती असेल, अशा वेळेला कुत्रा ठेवणं इट इज बेटर फॉर द डॉग रादर दॅन फॉर द कॅट. अँड बेटर फॉर द डॉग. आपण त्या प्राण्याचा विचार करतो इथे आपण. मला काय हवंय ते नाहीये. एक्झॅक्टली. कारण इथे वेन वी आर टॉकिंग अबाउट पेट्स, सो एक गोष्ट वी हॅव टू अंडरस्टँड की इट्स अ लिव्हिंग थिंग एट द एंड ऑफ द डे. त्याचे स्वतःचे काही रिक्वायरमेंट्स असतात, जागेचे रिक्वायरमेंट्स असतात. आता हा एक महत्वाचा मुद्दा झाला. सध्या मुंबई सारख्या ठिकाणी आणि ग्लोबली हे बघण्यात आलंय की आजकाल लोक ना मांजरी जास्त ठेवतात ऍज कम्पेअर्ड टू पेट्स, ऍज कम्पेअर्ड टू डॉग्स एज पेट्स. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी पीपल आर मुव्हिंग आउट ऑफ अ जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर, दे आर मुव्हिंग इन टू अ मोर न्यूक्लिअर काइंड ऑफ अ फॅमिली. घरं लहान असतात शहरांमध्ये, अशा वेळेला कुत्र्याला ठेवणं, कुत्र्याच्यासाठी जितकी रेक्विजिट जागा लागते तेवढी जागा सगळ्यांकडे अवेलेबल असते असं नाही. मग कुत्र्याच्या दृष्टीने जर विचार करायचा म्हटला तर देन इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही एक छोटं घर असेल, 2 BHK घर असेल तर एखादं छोटं घर, छोटा डॉग किंवा एखादं मांजर ठेव. दुसरी गोष्ट ह्याच्यात अशी पण असते की कुत्र्यांचं प्रेम एक्सप्रेस करण्याचा जो प्रकार असतो आणि मांजरांचा प्रेम एक्सप्रेस करण्याचा प्रकार असतो हे फार वेगळं असतं. पूर्वी अशी एक समजूत होती की मांजरं जी असतात ना ते प्रेमळ नसतात, बट दॅट इज नॉट रिअली ट्रू. मांजराची पण स्वतःची एक पद्धत आहे प्रेम एक्सप्रेस करण्याची. पण आता ह्याच्यात म्हणून माणसाची प्रवृत्ती ह्याच्यात हा पार्ट येतो की तुम्हाला जर व्यक्त होणारं प्रेम बघायचं असेल
तर तुम्ही कुत्रा ठेवा. पण मांजर प्रेम कसं व्यक्त करते? मांजरा प्रेम त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात, फार शटल पद्धतीने व्यक्त करतात. तुमच्या जवळ येतील, स्वतःचं अंग तुम्हाला घासून जातील, अगदीच तुमच्याशी कम्फर्टेबल झाले तर तुमच्या अंगाला येऊन चिटकून झोपतील. तुम्ही झोपले असताना तुमच्या छातीवरती येऊन झोपणे, किंवा तुम्हाला अगदी मांजर अगदीच तुमच्याशी फ्रेंडली असेल तर मग मांजर तुम्हाला त्याच्या विशिष्ट पार्टला, फॉर एक्झाम्पल पोटाच्या वरती हात वगैरे लावू देतात. एरवी मांजर विल नॉट अलाउ यू टू डू दॅट. ओके, बट तुम्ही घरी आलात म्हणून मांजर लगेच येऊन तुमच्या अवतीभोवती उड्या मारायला लागेल असं होत नाही. ते येईल, तुमच्या अवतीभोवती फिरेल, इट विल रब इट सेल्फ अगेन्स्ट युअर बॉडी, बट इट वॉन्ट स्टार्ट जम्पिंग अराउंड, तुमचे लगेच मुके घेत राहील कुत्र्यांसारखं, तसं होत तसं होणार नाही. पण आपण जेव्हा आता कुत्र्याबद्दल म्हटलं तर आता आमच्याकडे मोठे कुत्रे होते नेहमी, वी हॅड बॉक्सर्स आणि लॅब्राडॉर, तर ना कुत्रा म्हटल्यावर मला असा एक मोठा प्राणी इमॅजिन होतो. पण आता आपण जर ट्रेंड पाहिला तर ती एक फेमस ऍड होती, त्याच्यानंतर असंख्य पग्स खूप पॉप्युलर झाले, किंवा काही वर्षांपूर्वी बिगल्स खूप पॉप्युलर झाले, सध्या शिजू आणि मिक्स्ड कुत्रे खूप पॉप्युलर आहेत. तर त्याचं काय कारण असेल, किंवा आता तुम्ही जे म्हणताय फ्लॅट्स वगैरे मध्ये हे कुत्रे जास्ती इज आउट होतात का? नाही, दॅट इज डेफिनेटली ट्रू. हे बघा, जितका मोठा कुत्रा असतो तेवढी त्याची जागेची रिक्वायरमेंट जास्त असते. जागेची रिक्वायरमेंट हा एक भाग झाला, त्याच्यानंतर त्याला लागणारं जेवण. मोठा कुत्रा असेल तर त्याला बऱ्यापैकी जास्त जेवण लागतं. दुसरी गोष्ट काय असेल, मोठा कुत्रा असेल तर त्याला तेवढा जास्त व्यायाम लागतो. तुमचं घर जर लहान असेल आणि तिथे जर त्या डॉगची जी स्पेस रिक्वायरमेंट तेवढी असेल आणि ती जर तुमच्या घरात पुरेशी नसेल तर मग ते कुत्रे अशा वेळेला ना थोडेसे डिस्ट्रक्टिव्ह होण्याचे चान्सेस असतात. किंवा ते मग त्यांना डिस्ट्रक्शन नाही, बोर्डममुळे मग त्यांना काही त्रास होतात, ते बोर होतात, त्यांना मेंटल ऍक्टिव्हिटी नाही मिळाली की मग ते स्वतःला चाटणे किंवा घरातल्या गोष्टींकडे तोडफोड करणे अशा काही प्रकार त्यांच्यात सुरू होतात. समजा एखाद्याला नवीन कुत्रा घ्यायचा आहे असं ठरवलं तर काय पॅरामीटर्स आहेत याचा विचार करणं फार गरजेचं तुम्हाला वाटतं? आता एकदा तुम्ही ठरवलं की मला कुत्रा हवाय का मला मांजर हवंय, सो लेट अस अज्युम की आता मी ठरवलं की मला डॉग हवाय, कुत्रा हवाय. कुत्र्यामध्ये जेव्हा तुम्ही ठरवता की मला कुत्रा घरी आणायचा आहे तर त्याच्यात 3-4 गोष्टी आपण आधी बघायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की कुत्रा जो तुम्ही घेताय त्याची लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी आणि तुमची लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी मॅच होते का. आता काही कुत्र्याच्या ब्रीड्स असतात, फॉर एक्झाम्पल टेरियर्स असतात, दीज आर हाय एनर्जी डॉग्स. एखादं रिटायर्ड दाम्पत्य असेल त्यांनी टेरियर कुत्रा घरी आणणं हा एक मिसमॅच होतो. त्याच पद्धतीने फॉर एक्झाम्पल डोबरमन्स जे असतात, डोबरमन्स हे एजाईल असतात, त्यांना ना धावायला खूप आवडतं. आता तुम्ही मुळातच जर अतिशय समजा तुम्ही रिटायर्ड आहात किंवा तुम्ही स्वतः फार फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नसाल, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जॉगिंग इज नॉट अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल, then the Doberman might be a mismatch. A Beagle or maybe a Labrador Retriever will be more a fit for you as compared to a Doberman or a Terrier. हा भाग झाला त्याची लेवल ऑफ ऍक्टिव्हिटीचा. आणि बरेचदा दिस हॅज बीन सीन ग्लोबली, लोकांच्या लक्षात येत नाही की बाबा हा कुत्रा याला किती ऍक्टिव्हिटी लागते, आणि बरेचदा त्याच्यामुळे जेव्हा कुत्र्यांना काही मनोविकार होतात, ते डिस्ट्रक्टिव्ह होतात, बोर्डममुळे स्वतःला किंवा मागे सांगितलं तसं घरातल्या गोष्टी जेव्हा ते डिस्ट्रॉय करायला लागतात, अशा वेळेला लोकांना मग त्या कुत्र्याचा कंटाळा येतो. अँड देन दीज आर द डॉग्स दॅट विल युजली एंड अप आफ्टर 7 to 8 months looking for a forever home, so which is not very sad for the dog. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट असते की जेव्हा तुम्ही कुत्रा घरी आणायचं ठरवता तर मी ब्रीड घ्यावं का मी मिक्स ब्रीड घ्यावा, हा एक दुसरा प्रश्न असतो. आजकाल बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल की पीपल वॉन्ट टू प्रमोट, ते कीप ऑन सेइंग यू नो अडॉप्ट डोंट शॉप. राईट. ओके, त्याच्यात 2 प्रकार आहेत. आता इफ यू आर अ फर्स्ट टाइमर, ब्रीडचे काही ऍडव्हान्टेजेस असतात, नॉन ब्रीडचे काही ऍडव्हान्टेजेस असतात. फर्स्ट टाइमरच्या दृष्टीने जर तुम्ही बघायला गेलं तर ब्रीड्स टेंड टू बी मोर प्रेडिक्टेबल. जेव्हा तुम्ही एखादा लॅब्राडॉर आणता, more often than not the Labrador is a friendly dog. More often than not the Beagle will be a friendly dog. But that is not to say that all Beagles are friendly. Correct. But more often than not. Yeah. Secondly काय असतं ना, ब्रीड मोर ऑर लेस किती मोठं होणार आहे आपल्याला एक आयडिया असते. बरेचदा लोक काय करतात
तुम्ही एखादा आणला आणि मग तो खूप मोठा आता झाला. आमचे काही माझे कझिन्स आहेत अमेरिकेत राहतात. माझा कझिन मला सांगत होता तिथे गोल्डन डूडल म्हणून एक फार आपल्याकडे पण आता ते पॉप्युलर पॉप्युलराइज झालेली ब्रीड. आता त्याच्यात गोल्डन रिट्रीव्हर आणि पोडल असे मिक्स करून तो गोल्डन डूडल बनवतो. अनफॉर्च्युनेटली व्हॉट पीपल डोंट रिअलाइज इज गोल्डन डूडल्स आर बिग डॉग्स. वेन यू गेट द पपी होम, तुम्हाला एक छोटंसं असं सुंदर कडली पपी यू गेट इट होम, without realizing in the next 8 to 9 months it's going to become a big dog weighing about 30-35 kgs. And if it's a male dog, it will definitely be more assertive as compared to female dogs. Female dogs are generally supposed to be जास्त friendly असतात, त्या इतक्या डॉमिनेटिंग नेचरच्या नसतात जनरली. ओके, तिसरी गोष्ट जी आपण लक्षात घेतो किंवा घ्यावी म्हणजे तुम्हाला मेल डॉग हवा का फिमेल डॉग. आता ह्याच्या फार महत्वाचा, म्हणजे मी इतके वर्ष आमच्याकडे कुत्रा आहे, मी कधीच फिमेल डॉग ठेवला नाही. यावेळेस तुमच्यामुळे आमच्याकडे फिमेल डॉग आली आहे. आणि स्पेशली जेव्हा स्वतःकडे एक मेल असतो आणि फिमेल, तर ते पण मला विचारायचंय की ते कसं ठरवायचं, कारण भीती वाटते की प्रेग्नन्सी ती हीटवर येणार, बरोबर, त्याचे सगळ्याचे कॉम्प्लिकेशन्स. बरोबर, सच अ जेंडर बायस. बट सी सरप्राइझिंगली आय कम फ्रॉम अ फॅमिली जिथे आमच्याकडे नेहमी फिमेल डॉग्स होते. ओके, बिकॉज जनरली वी फाइंड फिमेल डॉग्स जे असतात ना, दे गेट अलॉंग बेटर. एक तर त्यांच्यात टेरिटोरियल डॉमिनन्स, अग्रेशन हा प्रकार थोडासा कमी असतो. दुसरी गोष्ट ना, दे टेंड टू बी मोर लव्हेबल एज कम्पेअर्ड टू द मेल डॉग. तुमच्या घरी जर लहान मुलं वगैरे असतील तर फिमेल डॉग्स आर अ बेटर फिट इन युअर हाऊस एज कम्पेअर्ड टू मेल डॉग्स. मेल डॉग्स आर fun for those people who want a dog with a personality. That is again not to say that female dogs don't have, but male dogs tend to be more outgoing. Flaunting person. They exactly show off. You can, yeah. Female dogs are more reserved, so male dogs, but they are more lovable as compared to male dogs. But again, it all boils down to your individual choice. That being said, तुम्ही जे म्हणताय की ते periods वरती वगैरे येतात, so generally female dogs cycle once in 8 to 14 months depending upon the breed. अगदी टॉय ब्रीड असतील तर त्यांना वर्षातून समजा 4 महिन्यातून 5 महिन्यातून एखादी सायकल, म्हणजे वर्षातून 2 ते 3 सायकल सुद्धा येऊ शकतात. त्या अतिशय लहान ज्या ब्रीड्स असतात, माल्टीज झालं, बिशॉन झालं, पण मोस्टली ज्या स्टँडर्ड ब्रीड्स आपण बघतो किंवा एक 20-25 किलोचा जर डॉग आपण कन्सिडर केला तर दॅट डॉग विल युजली सायकल वन्स इन 7 to 8 months. पण एवढं घाबरण्यासारखं किंवा फ्रीकआउट करण्यासारखं काही इट इज नॉट अ व्हेरी मंथली थिंग. सो एक तर ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजकाल इट इज रेकमेंडेड, आणि मुंबईत आणि आय थिंक मोस्ट डेव्हलप्ड कंट्रीज इन मुंबई, दिल्लीत, आय एम शुअर पुण्याला, नाशिकला सुद्धा नावडेज पीपल आर व्हेरी कीन टू न्यूटर देअर डॉग्स. फिमेल डॉग्स युजली गेट न्यूटर्ड. त्याला नसबंदी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बेसिकली त्याच्यामध्ये द राईट टर्म वुड बी ओव्हेरियो हिस्टेरेक्टमी, ज्याच्यामध्ये युटरस आणि ओव्हरीज या फिमेल डॉग्सच्या काढल्या जातात आणि त्याचा तसा हेल्थवरती नेगेटिव्ह असा काही इम्पॅक्ट येत नाही. बऱ्याच लोकांना हा मोठा प्रश्न असतो की आपण ओव्हरी काढल्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे होईल का, तर तसं काही होत नाही. प्लस देर आर फ्यू व्हेरी क्लिअर कट ऍडव्हान्टेजेस दॅट मेक यू डू दिस सर्जरी. इट्स ऑलवेज रेकमेंडेड की तुम्ही हे सर्जरी करावी. ते सुद्धा तरुण वयात केलेली, इट इज ऑलवेज बेटर. तर एकदा तुम्ही डॉगला न्यूटर केलं, नसबंदी झाली, मग त्याच्यानंतर पाळी वगैरे काही येत नाही. दुसरी, आता हा झाला ब्रीडचा भाग. आपण मग दुसरा एक विचार केला, नॉन ब्रीड. नॉन ब्रीडचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असं असतो की नॉन ब्रीड वुड बी मिक्स किंवा इंडी, ज्याला आपण कधी कधी स्ट्रे म्हणायचो. हो, त्याला पूर्वी आपल्याकडे पराया किंवा पॅरिया, लवली नेम. That's not really, it's a very derogatory name. Oh, is it? Because see, the whole concept was that, you know, बाहेरचा paria hai. It's like a low breed. Oh. British English people would call it a mongrel, which means a dog of an unknown descent or unknown ancestry. Oh. So that is basically a mongrel. Today we don't use these kind of. We say indie these days. We call them indies. Yeah, we call them indies. Stray is again a very incorrect term. कारण ते बाहेर स्ट्रे असायला पाहिजे. Exactly. Stray will mean that the dog has to be on the road. म्हणजे when I got Napoleon, he was a stray beagle. He could have been a stray beagle, yes. So most dogs that you find on the road are what is known as feral dogs. These are not wild dogs. They should not be confused with wild dogs. They are feral. That means to say की हे एकेकाळी कधीतरी आपल्या बरोबर डोमेस्टिकेट झालेले कुत्रे at some point they have
run out of human society, but they still remain on the peripheries or amongst human society, though they don't remain as your pets. So these are what constitutes as stray dogs. These are stray animals. They are rather nowadays, the better term will be ownerless animals. विचार जो नेहमी पेट घेताना येतो म्हणजे आपण एका पिल्लाला आईपासून सेपरेट करणार आहोत. तर कुठल्या वयाचं पिल्लू घ्यावं किंवा पपीचं एज काय असेल तर चालेल इन गेटिंग अ न्यू? सी आयडियली पूर्वी असं रेकमेंडेड होतं आणि अजूनही रेकमेंडेड हेच आहे की पिल्लू 8 आठवड्याचं असावं. 8 आठवड्याचं म्हणजे 2 महिन्याचं तरी नियरिंग असावं. 2 months एज. त्याचं कारण असं आहे की पहिले 3 आठवडे जे असतात ना, सो कुत्र्यांची पिल्लं किंवा मांजरांची पिल्लं दे आर बॉर्न डेफ अँड ब्लाइंड. And for a period of 10 to 12 days they will remain so. They will remain blind for a period of close to 2 weeks, 12 days to 2 weeks. आणि ears also develop gradually over 8 to 10 days. Okay. तर सुरुवातीचे 3 आठवडे जे असतात ना ते पिल्लं टोटली आईच्या दुधावरती डिपेंडंट असतात. अच्छा. त्याच्यातही अशी गंमत आहे की पहिले 2 ते 4 तास किंवा आयडियली फर्स्ट फ्यू आवर्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द मदर नर्सेस द पपीज. तर तिचं जे फर्स्ट मिल्क जे असतं ज्याला आपण चीक म्हणतो, गाईच्या दुधाचा चीक असतो, तो चीक असतो, दूध नसतं ते. तर बेसिकली त्याच्यात काही इम्युनोग्लोब्युलिन्स ज्याच्यात रोग प्रतिकारक शक्ती आपण ज्याला म्हणतो त्याची मात्रा खूप हाय असते. तर त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की पहिले दूध तर आईचं त्याला मिळालंच पाहिजे. त्याच्यानंतर पहिले 3 आठवडे पिल्लं कम्प्लिटली आईच्या दुधावरती डिपेंडंट असतात. त्याला त्यांना दातही आलेले नसतात. 3-4 आठवड्यानंतर हळूहळू त्यांना दात यायला लागतात. आणि नॅचरली जे असतं की 3-4 आठवड्यापासून तुम्ही बघाल, तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील की आफ्रिकन केप डॉगचं ते दाखवतात की ते बाहेरून आले हंट करून की ती पिल्लं येतात खूप डेन मधून आणि त्यांच्या तोंडाला चाटायला लागतात. आणि मग ती जी आई असते किंवा वडील असतात जनरली आया, दे वॉमिट. That is pre-digested food which can then be digested by the puppies. So sweet. Yeah. So तो प्रकार जो असतो म्हणजे अराउंड 4 weeks onwards in the wild the dog will start getting its puppies acclimatized to eating its natural food. अच्छा. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की एक हळूहळू जसे त्यांचे दात यायला लागतात, दातही त्यांचे शार्प असतात, दुधाचे दात असतात. आपल्यासारखे त्यांना दुधाचे दात आणि पुढे मग परमनंट दात पडतात आणि पुढे परमनंट दात. तर दुधाचे दात शार्प असतात, त्याच्यात त्यांना प्रेशर सेन्सर्स नसतात, त्यामुळे ते जोरात चावतात पिल्लं. बरेचदा तुम्ही बघितलं जसं आईला त्रास व्हायला लागला दूध पाजताना की हळूहळू मग ती आई त्यांना सेपरेट करायला लागते. अच्छा. तर नॅचरली द मदर विल स्टार्ट, ज्याला वीनिंग म्हणतो पण इंग्लिश मध्ये, वीनिंग ऑफ द पपीज अराउंड द टाइम दे आर 8 weeks of age. आणि दॅट इज द बेस्ट टाइम दे से की तुम्ही पिल्लू घरी घेऊन या. पण हल्ली खूप 40-45 डेजची पिल्लं पण, तो एक महत्वाचा भाग झाला. आजकाल 30 दिवसाची पिल्लं. पण काय होतं बरेचदा असं होतं की पिल्लं सांभाळणं इट इज नॉट इझी. म्हणून ते लवकर द्यावं. पण त्या प्राण्याच्या हेल्थ साठी तुम्ही म्हणताय की 8 आठवड्याचं असणं इज अ गुड थिंग. त्याच्या फिजिकल हेल्थ साठी, त्याच्या मेंटल हेल्थ साठी ऑल्सो इट इज बेटर दॅट द पपी शुड बी सेपरेटेड फ्रॉम द मदर जेव्हा ते 8 आठवड्याचं असेल. देर इज इनफ रिसर्च टू शो की तुम्ही जर पिल्लांना खूप लवकर आईपासून सेपरेट केलं असेल, तुम्ही त्यांना जेव्हा घरी घेऊन येता तर ते दुसऱ्या डॉग्स बरोबर लवकर सोशलाइज होत नाहीत. त्यांना खूप सोशल अँझायटी रिलेटेड प्रॉब्लेम्स होत राहतात आयुष्यभर. ऑन द अदर हँड 12 आठवडे किंवा त्याच्यावर जास्त वेळ जर ते पिल्लू त्याच्या ग्रुपमध्ये राहिलं आणि ते अडॉप्ट झालेलं नसेल किंवा त्याची ह्युमन इंटरॅक्शन झालेली नसेल तर आफ्टर 12 weeks that kind of a dog does not socialize well with the human family. Either way तो प्रॉब्लेम आहे. So 8 to 12 weeks is the, ज्याला आपण त्याला तो काय काळ म्हणतो, you know, the golden hour so to say. That is the best time to get a puppy home, between 8 to 12 weeks. 8 weeks is usually ideal. टॉय ब्रीड्स मध्ये कधी कधी कारण ते लहान असतात त्यामुळे बरेचदा 12 आठवड्याला वगैरे पिल्लं लोक घेऊन येतात, म्हणजे 3 महिन्याला. अजून एक मेजर प्रश्न जेव्हा पिल्लू घरी आणायचं असतं तेव्हा असतो की त्या कुत्र्याचे केस किंवा मांजरीचे पण केस. आणि आपल्याकडे एवढ्या ॲलर्जीज आहेत. मी स्वतः ॲलर्जिक आहे. फॉर्च्युनेटली मला प्राण्यांच्या केसाची ॲलर्जी होत नाही, पण खूप लोकांना ॲलर्जीज होतात. तर ते
सायकोसोमॅटिक आहे खरंच होतात किंवा काही स्पेसिफिक ब्रीड बेस्ड आहे, लॉंग कोट, शॉर्ट कोट? कुत्र्याला किंवा मांजराला 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला जेन्युइनली त्यांची अलर्जी होऊ शकते. एक त्यांचे केस, एक त्यांचं डॅन्डर ज्याला आपण म्हणतो, एक अच्छा. कोंड्यासारखा जो प्रकार असतो, अच्छा. स्किनच्या फ्लेक्स असतील तर. हा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची सलायवा. ओके. या 3 गोष्टी आहेत दॅट कॅन जेन्युइनली कॉज अलर्जीज इन पीपल. दॅट बिंग सेड, आता मी जितके वर्ष प्रॅक्टिस करतो, जवळजवळ 2 दशकाहून जास्त वेळ मी प्रॅक्टिस करतोय, फार कमी केसेस येतात जिथे पीपल आर जेन्युइनली अलर्जिक टू द डॉग. सायकोसोमॅटिक म्हटलं मी. Psychosomatic, yes. But psychosomatic would be still a little different. But, so most of the times, it is primarily psychological more than being psychosomatic. And there is some reasonable amount of fear that is inculcated in the population, especially when it comes to having a pet for the first time. हा. See, we are gradually graduating into a pet keeping society. आतापर्यंत आपल्याकडे कुत्र्याची नावं पण 2-3 प्रकारचीच असायची. टॉमी, नाहीतर टिमी, नाहीतर टिपू, नाहीतर मोती, एखादा वाघ्या. सो नाव वी आर ग्रॅज्युअली, जसे लोक गेल्या काही वर्षात पीपल आर गोइंग अब्रॉड, दे सी व्हॉट इज हॅपनिंग अब्रॉड. द इंटरनेट हॅज ब्रॉडन द होरायझन, सो पीपल कॅन बी हिअर अँड सी व्हॉट हॅपन्स अब्रॉड. So gradually, as people are moving out of the joint family structure, people are moving more towards the metro cities. Gradually, pets are becoming an integral part of our life. फॅमिली. बरोबर. That being said, more and more people are now wanting to keep pets, but we are first timers. Many of us are, even today. आता तुम्ही म्हणाला तसे फार कमी लोक असतात ज्यांनी वर्षानुवर्ष डॉग्स ठेवलेत. पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एन्झायटी होती. तर मला वाटतं फर्स्ट टाइमरला तर 100% प्रश्न असतील. आणि अनफॉर्च्युनेटली काय होतं, तेवढी माहिती नसते लोकांना. बरेचदा अवेअरनेस, जनरल अवेअरनेस कमी असतो. आय एम शुअर देर आर टेस्ट दॅट यू कॅन अंडरगो टू सी इफ यू आर जेन्युइनली अलर्जिक टू द डॉग ऑर द कॅट हेअर. मांजरांच्या केसाला घेऊन एस्पेशली ॲस्थमा पेशंट्स मध्ये खूप जास्त एक भीती असते. दॅट इज प्रॉबेबली बिकॉज मांजरांचे केस अतिशय पातळ असतात. अँड वेन दे शेड, दॅट काइंड ऑफ हेअर टेंड्स टू फ्लोट अराउंड इन द हाऊस. एस्पेशली जर तुमच्याकडे पर्शियन किंवा रॅगडॉल असं काही. सो ते मी विचारत होते की लॉंग हेअर शॉर्ट हेअरने खूप फरक पडतो का? तर बिगलची तेवढा प्रॉब्लेम नाही, पण हस्की नको बाबा. येस, दॅट इज वन मोर थिंग दॅट यू शुड कन्सिडर वेन यू गो फॉर अ डॉग, की तुमच्याकडे अलर्जीजचं प्रमाण आहे का. दॅट बिंग सेड, टुडे मुंबईमध्ये द डॉग रिलेटेड अलर्जीज आर मिनिस्क्यूल. आपल्याकडे एवढ्या बाहेर अलर्जीज आहेत. खरंय. सो बट इट्स आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे प्राण्यांना बाहेरच्या अलर्जीज मुळे अलर्जीज होतात. दॅट इज ऑल्सो ट्रू. दुसरी गोष्ट, इट्स ऑलवेज अ गुड थिंग considering the times that we are living in right now, and that is the way forward. You can always invest in a good air purifier when you have a. पण त्याची खरंच मदत होते का? गरजही नसते, पण if you are genuinely having a problem, then and you have a pet at home, then you can invest in a good quality air purifier. It does help. म्हणजे त्याची मदत होते, depending on how you put up the purifier. So that is another good investment people can think about, but जनरली एवढी गरज पडत नाही. फारच क्वचित मी आता बघितले की डॉग्स मध्ये अलर्जी, डॉग्स मुळे अलर्जी लोकांना झाली. आणि आता एवढं ग्रूमिंग वगैरे आहे, तर त्या कुत्र्याचं ब्रशिंग, हेअर वॉश, मेडिकेटेड एवढं सगळं आहे. सो मे बी वी कॅन कीप इट अवे. मोस्ट ऑफ द थिंग्स कॅन बी केप्ट अंडर कंट्रोल. शेडिंग इज ऑल्सो लेस नाव बिकॉज यू कॅन ग्रूम द डॉग. त्याच्यानंतर तुमच्याकडे मेडिकेटेड बाथ्स असतात, मेडिकेटेड शॅम्पूज असतात. बरोबर. सो ऑल दीज थिंग्स, अँड as gradually the awareness is increasing, so people are opting to groom the dog more regularly. So त्यांनी हळूहळू करून या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल येतो आणि तितकासा प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यात एक गमतीदार किस्सा आहे. आता तुम्ही मागे आपण म्हटलं गोल्डन डूडल, या ब्रीड्स दे आर गेनिंग पॉप्युलॅरिटी ग्लोबली. आपल्याकडे पण आजकाल यायला लागल्यात. प्लस देर आर सम ब्रीड्स दॅट आर मार्केटेड और दे आर अदर्स marked as hypoallergenic dogs. So these are dogs that are supposed to not cause any kind of allergies. Not supposed to. Are supposed to cause no allergies, basically. But that is a nice way of putting it, because the hypoallergenic dog will still shed. It will shed far less as compared to that of a regular dog. So for example, if you have a poodle, म्हणून तुम्ही बघितलं असेल poodle मध्ये ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हेअर स्टाईल करतात. बरोबर. And they don't shed as much as a regular dog does. But they do shed.
सो दे आर मिनिमली अलर्जेनिक. आय वुडंट कॉल देम हायपोअलर्जेनिक कम्प्लिटली. पण हे कुठले कुठले ब्रीड्स आहेत हायपो अलर्जेनिक समजले आपल्याकडे जाणारे? सध्या ज्या कॉमनली अशा ब्रीड्स दिसतात, वन वुड बी द मिनिएचर पुडल किंवा Okay. टॉय पुडल जे येत होते. द अदर वन इज अ मॉल्टीज Okay. और बिशॉन. पण ह्या सगळ्यांचे ऍक्च्युअली सगळे लॉंग कोट आहेत. लॉंग कोटेड बट दे डोंट शेड. त्यांचे केस गळत नाही. म्हणजे जर थिअरी की छोटे केस असतील तर जास्ती शेडिंग होणार हे खोटं आहे. अगेन बट इट डिपेंड्स अपॉन द ब्रीड. Ah. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर्मन शेपर्ड आणलं तर 100%. अँड इट विल शेड. राईट. अच्छा, आता आपण एखादं पेट आणतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की काय होणार आहे, त्यामुळे ब्लाइंडनेस किंवा ही जी थिअरी आहे की प्राण्यांना कलर दिसत नाही किंवा त्यांना जास्ती सेन्सिटिव्हली ऐकू येतं किंवा एखादा डॉग डेफ असेल, तर हे जे चॅलेंजेस आहेत त्यांच्या बेसिक्सला घेऊन ह्याच्याबद्दल सांगा. डॉग्स मध्ये आणि काही कॅटच्या अशा जेनेटिक म्युटेशन्स असतात ज्या माणसांना किंवा ज्या टाईपच्या डॉग्सना जेन्युइनली जन्मतः अंधत्व आणि डेफनेस या दोन प्रॉब्लेम्स येतात. आता तुम्ही जर ब्रीड घेणार असाल, जनरली हे प्रॉब्लेम ब्रीड डॉग्स मध्ये जास्त करून प्युअर ब्रीड डॉग्स मध्ये जास्त येतात. अच्छा. हो, त्याच्यातही काही ब्रीड्स आहेत. फॉर एक्झाम्पल डॅशंड्स फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा डॅशंडचा एक प्रकार येतो. म्हणजे दॅट जीन दॅट रिझल्ट्स इन टू द व्हाईट कोट is also responsible for causing deafness and blindness in dachshunds. And that is why generally in these kind of breeds, these kind of color patterns are looked down upon when you breed the dog. Can we call them albinos? They are not two albinos in the sense of the word albino. Albinos are those animals or people who would have no pigment in their body. And how do you differentiate between the two? Is if you don't have pigment in the body, your iris will also not have pigment. So पांढरा whitish असतो No. का? So iris will be, because it's very richly supplied with blood, the irises will be red in color. अच्छा. So to put things into perspective, I will give you an example. एक अल्बाइनो जनावराचं, हा. तुम्ही ससे बघितले असतील, पूर्ण पांढरे पांढरा ससे ससा, असतात हो. आणि लाल डोळे असतात. Those are two albinos. अच्छा. अजून एक प्रश्न की आपण जेव्हा एखादं पप घेतो तर कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण रेड फ्लॅग म्हणून बघाव्यात? ओके, म्हणजे बेसिकली तुम्हाला पपी सिलेक्ट करताना काय गोष्टी आपल्याला बघायला हा, म्हणजे हव्यात. जे सेफ्टी मेजर्स म्हणा किंवा काय टिकिन्स आहेत की बाबा हे आहे ना बघा. पेट घेण्याआधी, नाव दॅट यू मेड अप युअर माइंड की मला पेट घ्यायचं आहे, दोन गोष्टी वी नॉर्मली ऍडवाइज टू पीपल हू कम टू अस बिफोर गेटिंग अ पेट. द स्मार्टर थिंग इज फर्स्ट यू ऑल्सो फाइंड आउट अ वेट. येस, ऑफ कोर्स. Okay, it's very important that you have a vet, बरोबर. not like a resident vet, पण तुम्हाला कोणीतरी accessible veterinary डॉक्टर असावा. तुम्ही जाऊन डॉक्टरांशी बोला, बरेचदा डॉक्टरांशी डिस्कस करा की मला घरी पेट आणायचंय, तर डॉक्टर माइट बी एबल टू सजेस्ट द पेट अकॉर्डिंग टू व्हॉट ही और शी विल फाइंड विल सूट तुमच्या पर्टिक्युलर फॅमिलीला. ठीक आहे. मुंबईमध्ये आजकाल फार जास्त ब्रीडिंग ऍक्टिव्हिटी होत नाही, त्यामुळे बरेचसे जे ब्रीडर्स असतात मुंबईमध्ये, दे आर मोस्ट ऑफ द टाइम्स इन्वॉल्ड इन द चेन ऑफ गेटिंग अ डॉग, से पुण्यातून आणणं किंवा बँगलोरहून आणणं. ना नॉर्मली आम्ही रेकमेंड करतो की जेव्हा तुम्हाला पिल्लू विकत आणायचंय, सी पहिली गोष्ट म्हणजे इट कॅनॉट बी अ नी जर्क रिॲक्शन. मला हवं होतं, मला आवडलं, त्याच्याकडे पिल्लू दिसलं, फारच मजा आली, मला पिल्लू आणायचंय म्हणून मी आणलं. असं मला वाटतं हा सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे की इमोशन, इम्पल्सिव्ह इमोशनवर पेट आणणं. बाईंग शुड नॉट हॅपन और इम्पल्सिव्ह अडॉप्टिंग शुड ऑल्सो नॉट हॅपन. यु नो, जेव्हा आपण घरी डॉग किंवा कॅट घेऊन येतो, बेसिकली वी आर लुकिंग टू क्रिएट अ स्पेस आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये फॉर अनदर लिव्हिंग थिंग for the next 12 to 15 years at least, a minimum of 12 to 15 years. Most of those 12 to 15 years will be fun time, but there will be times when your patience is going to be tested. बरोबर. आणि जसं आपल्याला मूल जन्माला घालताना आपण खूप विचार करतो की काय करावं, कसं करावं, त्याचं अपब्रिंगिंग कसं असलं पाहिजे वगैरे. तसं जेव्हा तुम्ही एक पेट विकत आणता, बरेचदा लोक इम्पल्सिव्हली जातात, एखाद्या पर्टिक्युलर मार्केटमध्ये पिंजऱ्यात पिल्लू दिसला, आवडलं म्हणून घेऊन आलो. तसं करू नये माणसांनी. होता होईपर्यंत थोडासा अभ्यास करावा, थोडंसं फिरावं, 4 लोकांची ज्यांच्याकडे डॉग्स आहेत त्यांच्याशी जाऊन बोलावं. त्यांच्या घरी जर मुलं असतील तर त्या मुलांना आजकाल पेटिंग झू वगैरे असतात, जिथे तुम्ही जाऊन तुमच्या किंवा यु नो देर आर दीज कॅफेज जिथे तुम्ही लोक पेट्स घेऊन येतात आणि तुम्ही तिथे बसू शकता,
किंवा त्यांचे स्वतःचे काही पेट्स असतात, तुम्ही दे आर वेल सोशलाइज, तुम्ही त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवू शकता. त्यांचं काही थोडंफार काम करायचं असेल तर ते करू शकता. एस्पेशली जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर इट इज ऍडवायझेबल की बाबा अशा वेळेला तुम्ही अशा ठिकाणी जावं, एक अंदाज घ्यावा की हाऊ इज द होल थिंग फिटिंग इन. कारण नंतर तुम्ही आणल्यानंतर माझ्या मुलाचं जमत नाही असं म्हटलं नाही. आता आमच्याकडे काही लोक येतात की बाबा मला आता मूल जन्माला येणार आहे, तर मी ऑलरेडी आहे, माझ्याकडे डाग आहे आणि मला आता सांगितलं की बाबा घरी डाग नको, असं होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पूर्णपणे यू हॅव टू थिंक अबाउट इट 10 times and then you go ahead and get a dog or a cat at home. बरं, त्याच्यातही गंमत अशी आहे की मग कसं कसं चूज करावं. एक तर झालं की आपल्याला आपण डिस्कस केलं तसं की काय काय गोष्टी असतात, वेळ, जागा, ऍक्टिव्हिटी लेवल, मेल फिमेल, हा एक प्रकार झाला. नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रीडर किंवा हे कसं सिलेक्ट करावं. तर आम्ही नॉर्मली रेकमेंड करतो की तुम्ही त्या लोकांकडून पिल्लू विकत आणा किंवा अडॉप्ट करा ज्यांच्याकडे आई आणि तिच्याकडे लिटर आहे. एका लिटर मध्ये जनरली 4-5 पिल्लं असतात. तर तुम्ही त्या आईला आणि त्या लिटरला इंटरॅक्ट करताना बघा, त्याच्यातून तुम्हाला पिल्लांचा अंदाज येतो. आता जनरली कसं असतं ना, आपल्याला घरी जे पिल्लू आणायचं असतं ते कॉन्फिडंट पाहिजे पण डॉमिनंट नको. अच्छा. आता प्रत्येक लिटर मध्ये तुम्हाला एक पिल्लू असतं ते खूप डॉमिनंट असतं. पूर्वी आम्ही ना एक टेस्ट सांगायचो लोकांना की तुम्ही अशा घरी जाल जिथे समजा आई आणि पिल्ल आहेत आणि मग तुम्ही पिल्लांकडे पाठ करून उभे राहिलात, एखादं नाणं घेतलं आणि ते नाणं किंवा किल्ल्यांचा जोडगा घेतला आणि तो जोडगा तुम्ही जमिनीवरती टाकलात किंवा नाणं टाकलं, एक पिल्लू असतं लगेच त्याचे कान टवकारतात आणि त्याला जाऊन बघायचं असतं की काय झालंय. हे अल्फा पिल्लू असतं जनरली. अच्छा. क्युरिओसिटी सगळ्याच पिल्लांमध्ये कमी अधिक प्रमाणात असते, पण हे जे इनिशिएटिव्ह घेणारं पिल्लू असतं हे अल्फा असतात. आता दे मेक एक्सलंट गार्ड डॉग्स, वर्किंग डॉग्स. जिथे पोलीस ट्रेनिंगसाठी त्यांना डॉग्स हवे असतील त्यांना असे डॉग्स, अल्फा डॉग्स आर व्हेरी गुड इन द हँड्स ऑफ अ गुड ट्रेनर. पण तुम्हाला कदाचित तुमच्या फॅमिलीमध्ये तसं, एस्पेशली इफ युअर अ फर्स्ट टाइमर, तुम्ही त्या पिल्लाच्या एनर्जीज बरोबर तुम्ही अक्लमटाईज व्हाल का नाही किंवा ऍडजस्ट तुमचं कुटुंब होईल का नाही, इट्स अ लिटल डिफिकल्ट. एखादं पिल्लू असतं ते अगदी शेवटी जातं ना, आय एम अज्युमिंग की सगळी पिल्लं हेल्दी आहेत. एखादं शेवटी गेलं ते आजारी होतं म्हणून नाही, पण आय एम अज्युमिंग की ते घाबरट असतं. एखादं पिल्लू जनरली लिटरमध्ये घाबरट असतं. ती फार सबमिसिव्ह कुत्री असतात, त्यांना कॉन्फिडन्सचा थोडासा प्रॉब्लेम असतो. अच्छा. अशी कुत्री ना बरेचदा दे बिकम व्हॉट इज नोन एज सबमिसिव्ह बायटर्स. तुम्ही जर त्याला अप्रोच केलं पिल्लाला नाही बरं उगाच ओरडा करणं किंवा एक अशी पेक्युलियर अशी थोडीशी टर्न केलेली अशी पोझिशन घेतात, शिपूट पायात असते, हळूहळू हलत असते, बिकॉज दे आर व्हेरी व्हेरी अँक्शियस, दे आर व्हेरी नर्वस. काही काही वेळेला युरिनेशन होतं. अँड दीज काइंड ऑफ डॉग्स विदाउट गिव्हिंग एनी वॉर्निंग दे कॅन स्नॅप. Then they are not confident, so they are very very scared and out of fear they can bite. So अशी पिल्लं पुढे जाऊन सबमिसिव्ह बायटर्स किंवा फिअर इंड्युस्ड बायटिंग करण्याचा प्रकार जास्त होतो. अग्रेसिव्ह कुत्रा असतो तो आधीच ग्राउल करायला लागल्यावरती तुम्ही मागे जाता, त्यामुळे अशा कुत्र्यांकडून चावून घेण्याचे चान्सेस कमी असतात जे अग्रेसिव्ह असतात. अनलेस यू इग्नोर द साइन्स, किंवा तो ग्राउल करत होता, भुंकत होता, मी कुठेतरी वाचलं बार्किंग डॉग्स डोंट बाईट, ओ लेट मी अप्रोच इट, आणि ती जर बार्किंग डॉग सेल्डम बाईट वर्क होतं का? See, the dog has not read that proverb. That's it. He follows no rules. So the point is, but the dominating dog will let you know that you have entered his space or its space, and he is not comfortable with it. Back off so you time. can back off. He gives you enough time. That will not happen with a submissive dog. अच्छा. So you look for puppies who are neither too dominating nor too submissive. आणि हे तेव्हाच करतात जेव्हा यू आर सीइंग द पपीज इंटरॅक्टिंग विथ इच अदर अँड इन द लिटर. दुसरी गोष्ट काय असते, जेव्हा तुम्ही, आता मी मागे तुम्हाला मगाशी म्हणालो तसं की आईच्या दुधातून पहिले काही तास असतात त्याच्यामधून ती जी इम्युनोग्लोबुलिन्स, ही जी सत्व असतात विच बेसिकली हेल्प इन इम्युनिटी, ती पहिल्या काही तासातच त्या पिलांना मिळणार असतात. तर जेव्हा तुम्ही तिथे जाता तर आईच्या जनरल हेल्थकडे तुम्हाला लक्ष देतं की आई हेल्दी दिसते का, आई यंग आहे का. फार म्हातारी कुत्री नसावी. म्हातारी म्हणजे काय एज ग्रुप? नाही, म्हणजे आयडियली प्रिन्सिपली इट इज रेकमेंडेड की एखाद्या डॉगला जर समजा 5 वर्षाच्या आत तुम्ही ब्रीड केलं नसेल तर त्याच्यानंतर करू नये. अच्छा. सो 2 to 5 इज द
2 years to generally say up to 5.5, 6 Oh. years maximum if the dog has been bred. But Oh. after 6 years, definitely not. 5 years should be the technically can be the cutoff, and no more than 1 liter per year. अच्छा, काय काय बरे It breeders should not be sometimes- like what is known as a puppy mill. It's not like a machine. कारण माणसासारखं त्यांना एक मूल होत नाहीये, त्याला एकाच वेळेला 8-8, 10-10 पिल्लं होतात. ते एवढे सगळे रिसोर्सेस त्या शरीरातून गेलेले आहेत. आता ते रिगेन करून रिप्लेनिश व्हायची तेवढा वेळ लागतो. एक आयडियल ब्रीडर तर 2 वर्षातून एकदाच ब्रीड करेल. He will not want to breed his dog more than once in 2 years. Because if he cares for his dog, he is not going to breed the dog more regularly than that. Ideally, if he cares for his dog, he'll neuter the dog. But let us say if he is a breeder, he should not be breeding more than once in 2 years. तर आता तुम्ही अशा ब्रीडरकडे गेलात, एक गोष्ट वी फाइंड दिस इज हॅपनिंग सो रेग्युलरली. पिल्लू तुमच्याकडे लोक घेऊन येतात, ते 6 आठवड्याचं किंवा तुम्ही मगाशी म्हटलं तर त्याच्यावरही यंग काही काही पिल्लं घेऊन येतात. पण लेट अस अज्युम की 6व्या आठवड्यात एखादा माणूस तुमच्याकडे पिल्लू घेऊन येतो. आपण आधी म्हटलं होतं की आयडियल एज विल बी 8 वीक्स, पण 6 आठवड्याचं त्यांनी आणलं. आता आईच्या दुधातून, आणि दॅट इज डिपेंडिंग अपॉन वेदर ती आई रेग्युलरली वॅक्सिनेटेड आहे का. लेट अस अज्युम की ती आई रेग्युलरली वॅक्सिनेटेड असेल, दरवर्षी तिला सगळे प्रॉपर वॅक्सिनेशन झालेत, तर तिच्या दुधातून जी सत्व जातात, तिच्या चिखातून जी सत्व पिलांकडे जातात, त्याला एक टाइम फ्रेम आहे जोपर्यंत दे कॅन प्रोटेक्ट द पपी फ्रॉम इन्फेक्शन्स. जनरली इट इज अज्युम की ते 6व्या आठवड्यानंतर त्याची प्रोटेक्शन जी ती ऑफर केली जाते, पॅसिव्ह इम्युनिटी, ती हळूहळू दर आठवड्याला ड्रमॅटिकली खाली येते. त्यामुळे तो जो 6 ते 8 आठवड्याचा जो विंडो पिरियड आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही पिलाला पुन्हा पिलाचे वॅक्सिन्स दिले नसतील, जे आजकाल आम्ही बघतो लोक अगदी महागडे डॉग्स विकत आणतात पण त्यांना वॅक्सिनेशन झालेले नसतात. एक एथिकल ब्रीडर ही विल ऑलवेज वॅक्सिनेट द पपी ऍट हिज एंड, आणि वॅक्सिनला इफेक्ट येण्यासाठी किंवा त्याच्यावरती फॉर द बॉडी टू वर्क अँड डेव्हलप रिझनेबल इम्युनिटी, इट विल टेक अ मिनिमम ऑफ 15 to 20 days. सो एक एथिकल ब्रीडर जो असतो, इट इज एक्सपेक्टेड की बाबा तुम्हाला पिल्लू द्यायच्या एक 15 ते 20 दिवस आधी त्यांनी रेक्विजिट वॅक्सिन दिलेलं असावं. आता काही काही वॅक्सिन्स फार लवकर सुद्धा देतात, म्हणजे 4थ्या आठवड्यात वगैरे सुद्धा देता येणारी वॅक्सिन्स असतात, काही ब्रीडर्स ती वापरतात. पण जनरली या गोष्टीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. पुन्हा आईच्या दुधातून जी सत्वत झाली, डॉग्स मध्ये हा एक प्रॉब्लेम येतो की प्रेग्नंट डॉगच्या वाय शी इज कॅरिंग द पपीज इनसाइड हर वूम, काही टाईपचे वर्म्स असतात, ते दे कॅन क्रॉस द प्लासेंटा अँड दे कॅन कॉज एन इन्फेक्शन. म्हणजे अच्छा. पिल्लांना जन्मतः वर्म्स असू शकतात. अच्छा. तर तेही बघणं गरजेचं आहे की इज द मदर रुटीनली डिवर्म्ड. हे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणजे तुम्ही वॅक्सिनेशन करताय पण डिवर्मिंग केलं नाही, डिवर्मिंग केलं नाहीये म्हणून डेफिशियन्सीज आहेत, पण ते वॅक्सिन मे नॉट टेक इफेक्ट. And there is a particular type of worm, large worm in case of large roundworm of dogs, ज्याला आपण म्हणतो टॉक्सोकॅरा म्हटलं जातं. तर टॉक्सोकॅरा कॅनेसी जी स्पीशीज आहे, that is transmitted in utero. If the mother is infected with the parasite, the puppies will be born with the parasite. So it's very important that the mother should be routinely dewormed. Even during pregnancy, there are some safe dewormers. But if she is routinely dewormed, kept in a hygienic place, the puppies are kept hygienically, they are vaccinated. The puppies are actively interacting with each other except if they are sleeping. त्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात, आणि त्या आपल्याला शॉपमध्ये किंवा सिंगल पर्सन विकणारा असेल त्याच्याकडे हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला गेज नाही करतात. त्यामुळे इट इज रेकमेंडेड की तुम्ही अशा ठिकाणी जा, थोडासा वेळ काढा. पुण्याला, बँगलोरला या ठिकाणी ब्रीडिंग होतं, मुंबईच्या काही काही ठिकाणी होतं. ओळखीतून जमलं तर ओळखीतून पिल्लू आणा, तिथे तुम्हाला माहिती आहे की त्यांचं सगळं प्रॉपर त्यांचं लुकिंग आफ्टर झालेलं आहे, अशा ठिकाणून आणायचं. त्याच्यानंतर आता तुम्ही पिल्लू आणायचंही डिसाईड केलं, बरं त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांची डिस्कस करा. आयडियली इट इज रेकमेंडेड की मुलं 5 ते 6 वर्षाची तरी असावी. अच्छा. नवीन पिल्लू आणतात. कारण काय त्याच्या आधी जी इतकी लहान असतात मुलं की तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांना समजत नाहीये की तुम्ही त्यांना काय सांगताय. आता मुलांना काही काही गोष्टी करतात ज्याच्यामुळे कधी कधी कुत्रे चावतात, शेपटी खेचतात, कान खेचतात, त्यांच्या अंगावरती बसतात, किंवा बऱ्याचदा विचित्र विक्षिप्त
पद्धतीने उड्या मारणे किंवा आता अशी साधी गोष्ट आहे, आपण एक 4 वर्षाचं मुलं वाकडे तिकडे प्रकार करत असेल, तसं जर एखादा आपण जर 25 वर्षाचा माणूस बघितला, आपल्या डोक्यात काहीतरी येतं की हे काहीतरी नॉर्मल नाहीये. कुत्र्याला समजत नाही की तो लहान आहे आणि हा मोठा आहे. सो फॉर द ॲनिमल हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, अँड दॅट माइट इन्व्हाइट अ बाईट. सो त्यामुळे इट इज ऑलवेज रेकमेंडेड की मुलं 5 ते 6 वर्षाची तरी असावी, त्यांना एक आयडिया द्यावी. इव्हन तुम्ही मुलांना जेव्हा घेऊन जाता, दुसरा एखादा माणूस बागेत फिरवत असतो आपल्या डॉगला, त्या मुलांना जर त्या डॉगला हँडल करायचं तर त्यांनी कसं हँडल करावं. बरेचदा लोक विचारतात, अरे तुमचा कुत्रा चावेल का, म्हणून ऑलरेडी त्याच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो. कुत्रे सो इट इज रेकमेंडेड की तुम्ही त्यांना सांगावं, 1-2 मिनिटं थांबा, आस्क द पर्सन. इफ ही सेज ठीक आहे माय डॉग डज नॉट बाईट, मग अशा वेळेला आधी लेट द डॉग स्निफ यू. बरोबर. डॉग कॅन स्निफ यू फ्रॉम अ डिस्टन्स. त्याला अगदी त्याच्या तुमच्या जवळ जायची गरज नसते. ही कॅन स्निफ यू. वन्स ही इज कम्फर्टेबल विथ यू, ही इज रिलॅक्स्ड अँड द ओनर हॅज अश्युअर्ड की तो कुत्रा जास्त चावणार नाही, माझा कुत्रा इज कम्फर्टेबल विथ किड्स, मग तुम्ही त्या मुलांना त्याच्या पाठीवरती वगैरे हात लावायला लागतो. डायरेक्ट डोक्यावरती हात लावू देऊ नका, डायरेक्ट कानाला वगैरे हात लावू देऊ नका, डायरेक्ट गळ्याखाली सुद्धा, अनलेस यू नो द डॉग, तुम्ही गळ्याखाली डायरेक्ट त्याच्या हात घालायला जाऊ. बरीच मुलं कुत्र्यांना जाऊन डायरेक्ट कुत्र्यांना ते आवडत नाही आणि मग ते चावू शकतात. आणि मग असं जर कधी झालं तर इट बिकम्स अ प्रॉब्लेम फॉर बोथ पार्टीज इन्व्हॉल्व्ड. तर तो एक भाग झाला. मुलांची डिस्कस करा, त्याच्यानंतर मेल किंवा फिमेल आपण सगळं बोलू. तुम्ही एक प्रश्न विचारला होता की रेड फ्लॅग्स. तर रेड फ्लॅग्स मध्ये एक पार्ट येतो आजकाल आपल्याकडे, वी आर सीइंग की देर आर सम जेनेटिकली ट्रान्समिटेड डिसीजेस. खूप कॉमन आहे. स्मॉल डॉग्स म्हणजे शिजूस वगैरे मध्ये आपण बघतो. स्मॉल डॉग्स मध्ये बरेचदा आम्हाला स्किन रिलेटेड इश्यूज येतात, विच कुड बी जेनेटिक, अँड इट बिकम्स व्हेरी फ्रस्ट्रेटिंग मग त्या डॉग ओनर साठी टू लुक आफ्टर और केअर फॉर अ डॉग हू हॅज अ प्रॉब्लेम बिकॉज ही हॅज इनहेरिटेड. म्हणजे जन्मताच त्याची स्किन प्रॉपर नसल्यामुळे त्याला प्रॉब्लेम आयुष्यभर येतो. तो कमी अधिक प्रमाणात मग आपल्याला तो कंट्रोल करावा लागतो. हा स्किनचा भाग झाला. त्याच्या पलीकडे मोठे ब्रीडचे जे डॉग्स असतात, मुंबई सारख्या ठिकाणी इट इज व्हेरी कॉमन, आपल्याकडे टाईट सर्फेसेस असतात, त्याच्यामुळे त्यांना मागच्या पायाचं जो दुखणं असतं त्याला डिस्प्लाशिया किंवा डिजेनरेटिव्ह जॉईंट डिझीज आपण म्हणतो, हा प्रकार खूप होतो. पण त्यात मेन कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर इज जेनेटिक्स. आता बाहेर गावी काही काही ठिकाणी ब्रीडिंग इज डन व्हेरी स्ट्रिक्टली. जे काही रेग्युलेटरी बॉडीज असतात ते जेव्हा तुम्हाला ब्रीडर लायसन्स देतात, तर त्याच्यामध्ये तिथे प्रोजेनी टेस्टिंग हा एक प्रकार असतो. म्हणजे काही काही जे डिझीजेस असतात जेनेटिकली ट्रान्समिटेड, ते व्यक्त होताना जर तुमच्या प्रोजेनीत व्यक्त होत नसतील, म्हणजे तुमच्या देर आर सम डिझीजेस, फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो हिप डिस्प्लाशिया. हिप डिस्प्लाशिया कदाचित पेरेंट्स मध्ये तितक्या ग्रेडचा दिसत नसेल. अच्छा, पण पुढच्या पिढीत दिसला तर देन असे जे पेरेंट्स असतात दे आर टेकन आउट ऑफ द ब्रीडिंग लाईन. दे आर नॉट अलाउड टू ब्रीड. अच्छा. नंतर कुत्रा ठेवताना आणि बरेच लोक जातात, अरे भाई बहन है हम लेके आ गए, हा एक प्रकार असतो. 2 कुत्रे आणतात, हा भाऊ बहीण आहेत, आम्ही त्यांना घेऊन आलो, आणि मग त्यांचं ब्रीडिंग नाही करतात किंवा त्यांना लक्षात येत नाही की ते ब्रीडिंग होऊ शकतं. हा एक गोष्ट पीपल नीड टू फॅक्टर. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी डॉग असतो आणि मग आता तुम्ही नवीन डॉग घेऊन येता किंवा दुसऱ्या स्पीशीजचं कुठलं तरी जनावर घेऊन येता, तर ह्याचाही आधी विचार करायचा. मिक्स करता तुम्ही. मी सगळे माझ्या मनात टिकमार्क करते. आपल्याकडे 2 आहेत, एक मेल एक फिमेल आहे, सेम स्पीशीजचा आहे, भाऊ बहीण नाहीये. ओके, आय एम स्टील ऑन द लाईन. यू आर सेलिंग इन अ सेफ बोट राईट नाउ. तर गंमत अशी आहे की काही डॉगचे, आता आमच्याकडे 4 कुत्री आहेत, 4 कुत्री आहेत आणि एक मांजर आहे आमच्या. 4घ्याही कुत्र्यांचं त्या मांजराला घेऊन इंटरॅक्शन फार वेगळं आहे. एक जो आमचा कुत्रा आहे, ही इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट द कॅट. त्या मांजराला आम्ही त्याच्यासमोर उचलायला गेलो तर त्याला आवडत नाही, तो येऊन आधी त्या मांजराला स्वतःपाशी घेतो. दुसरे जे 2 जण आहेत ना, दे आर मोस्ट न्यूट्रल, त्यांना फरकच पडत नाही. मांजर असलं तरी ठीक आहे आणि मांजर नसलं तरी ठीक आहे. पण आमचा जो 4था कुत्रा आहे तो खूप अग्रेसिव्ह आहे मांजरांकडे. तो मांजराला बघता क्षणी त्याच्या मनात ही हॅज अ प्रेडिटरी इन्स्टिंक्ट. आपण पुढे बोलू त्याच्याबद्दल. तर प्रेडेटरी इन्स्टिंक्ट त्याची ट्रिगर होते. आता आपण काही करू शकत नाही. आता अशा वेळेला मांजर अजून आणणं आणि अशा डॉगच्या घरात ते इंट्रोड्यूस करणं, इट इज नॉट राईट.
दुसरी गोष्ट अशी असते की देर आर सर्टन ब्रीड्स ऑफ डॉग्स विथ अ हाय प्रिडेटरी ड्राईव्ह एज कम्पेअर्ड टू अदर डॉग्स. तुम्ही एखादा हाऊंड ठेवला असाल, आता हाऊंड्स नॅचरली आर यूज फॉर हंटिंग, सो दे विल हॅव अ प्रॉब्लेम. दे विल लुक अपॉन छोटं जनावर जे असेल, दे विल लुक अपॉन दॅट स्मॉल ॲनिमल ॲज अ प्रे स्पीशीस. ते प्रिडेटरी इन्स्टिंक्ट त्यांची ट्रिगर होऊ शकते. तर अशा फॅमिलीज मध्ये खूप विचार करून तुम्हाला दुसरं पेट ठेवायचंय, किंवा अशा एखाद्या फॅमिलीमध्ये अगदी छोटं कुत्रं, तुमच्याकडे ऑलरेडी एक मोठा डॉग आहे आणि तुम्हाला छोटं कुत्रं घेऊन यायचं. फर्स्टली त्या दोघांना भेटवताना न्यूट्रल ग्राउंडवरती भेटवणं इज द बेस्ट थिंग. कारण कुत्रे स्वतःच्या घराला घेऊन, स्वतःच्या प्रॉपर्टीला घेऊन अतिशय टेरिटोरियल होतात. न्यूट्रल ग्राउंड मध्ये जिथे डॉग पार्क वगैरे असेल, दे आर लिटल मोर रिलॅक्स्ड. अशा वेळेला सुद्धा जो मोठा कुत्रा असेल किंवा जर दोन्ही कुत्रे मोठे असतील तर दोघांनाही लीशवरती ठेवलं पाहिजे. नाहीतर जो मोठा कुत्रा आहे त्याला लीशवर रिस्ट्रेन करून मग पपीला त्याच्याशी इंटरॅक्ट करून, जसं द डॉग गेट्स यूज टू द पपी, मग तुम्ही त्यांना इंटरॅक्ट करून देऊ शकता. मांजरांचा थोडासा प्रकार वेगळा असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी घरात मांजर असताना दुसरं मांजर आणलं तर ते एकत्र राहतील का नाही. खरं सांगितलं तर कोणालाच सांगता येणार नाही. ट्रायल अँड एरर आहे. देर आर सम रेकमेंडेड थिंग्स यू कॅन डू. लोकांना वाटतं मी 2 खोल्यांना 2 मांजरं ठेवली, आठवडाभर महिनाभर आम्ही ठेवली आणि मग महिनाभरानंतर आम्ही दरवाजा काढून टाकला पार्टिशन, पण त्या मांजरला आधीच माहिती होतं की तिकडे दुसरा मांजर आहे. So there are other ways of introducing cats, but at the end of the day, it's a game of chance. Dogs can be a little more predictable as compared to cats. मांजरांमध्ये थोडं नाही म्हटलं तरी तुम्हाला एफर्ट जास्त घ्यावा. तुम्ही जेवढं सांगताय प्रत्येक प्रश्नाला एक नवीन प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, म्हणजे इन स्पाइट ऑफ बिंग अ डॉग पेरेंट. तर तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत, खूप विषय मला कव्हर करायचे आहेत, पण आपण ते पुढच्या एपिसोड्समध्ये करूया. आता आपण खूप छान नवीन पेट घरी आणण्याबद्दल बोललो. पुढच्या एपिसोडमध्ये प्लेझंट पेट बिहेवियर ह्याच्यावर आपण बोलूया आणि मग द सागा विल कंटिन्यू. बट थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. थँक्यू.